मध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला राजकीय बातम्या टॉप 9 पाहूयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, मुंबईतून अमित शहांची गर्जना। मराठी भाषा भवन रखडले पण भाजपचं कार्यालय घाईघाईने बांधलं जात आहे। अनाकोंडा आज भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। ठाकरेंकडून अमित शहांचा अनाकोंडा असा उल्लेख। मर्दाचे औलाद असाल तर खुल्या मैदानामध्ये या, नाहीतर वोट चोरी कराल, मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट नसणार असं म्हणणाऱ्या निवडणूक आयोगालाच शिक्षा झाली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। ठाकरेंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। वरळीमध्ये 19,333 मतदारांमध्ये गडबड, एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय, निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। आता सरकार कुणी मतदान करायचे ठरवतंय, मतदार यादीचं वाचन करा, नाव चेहरे पत्ते योग्य आहेत का तपासा, बोगस मतदार असल्यास त्याला फटकवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। भाजप काचेच्या घरामध्ये राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकू नका, सर्व परवानगी घेत आणि स्वतःचे पैसे खर्चून जागा घेतली, जागा बळकवण्याची सवय असणाऱ्यांनी टीका करू नये, फडणवीसांची विरोधकांवर टीका। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुनावणी, सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। सुनावणी आधी जैन मुनी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता।